सर्वांना सविनय जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम सर. माझा आवाज सर्वांना येत असेल असं मला वाटतंय. हो सर. हो सर, आवाज क्लिअर आहे सर. तर आपण आजच्या या व्याख्यानाला सुरुवात करीत आहोत. पहिल्यांदा लोकांना असा प्रश्न पडेल की आपण जे काही व्याख्यान इथे ऐकणार आहोत ते सम्राट अशोकांच्या शिलालेखांवरती कशासाठी. सर्वांना माहीत आहे की या वर्षावासात आपण बौद्ध धम्माशी निगडित अशा गोष्टींचं अध्ययन करत असतो किंवा श्रवण करत असतो. हा बौद्ध धम्म आपल्याला 1956 साली डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितला, त्यांनी स्वतः स्वीकारला आणि मग आपणही त्यांच्यासोबत स्वीकारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस बौद्ध धम्म घेतला त्या काळापर्यंत या भारतात बौद्ध धर्म किंवा बौद्ध धम्म पूर्णपणे नामशेष झालेला होता. 1956 साली सुरुवातीला ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रह्मदेशात धम्मसंगीतीसाठी गेले त्यावेळेस इथे त्रिपिटक हा बौद्ध ग्रंथ कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेला किंवा ट्रान्स्क्रिप्ट केलेला उपलब्ध नव्हता. अशा वेळेस निश्चित प्रश्न पडतो की डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा एवढा बारीक अभ्यास कसा केला आणि कसं ठरवलं की हाच धम्म माझ्या लोकांसाठी उपयोगाचा आहे. तर हे सगळं बाबासाहेबांनी इथे कसं अभ्यास करणं शक्य आहे, कारण इथे तर हा धम्म पूर्णपणे नामशेष झालेला होता. 1925 साली ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये त्यांचं पुढचं म्हणजे उच्च शिक्षण घेत होते त्यावेळेस लंडनमध्ये पाली टेक्स्ट सोसायटी नावाची एक संस्था नुकतीच उदयाला आलेली होती. T.W. रईस डेव्हिड्स हे एक विद्वान काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत कार्यरत होते आणि श्रीलंकेत कार्यरत असताना त्यांनी बौद्ध धम्माचा अभ्यास केलेला होता. हा बौद्ध धम्माचा अभ्यास करत असताना त्यांना बौद्ध धम्माची तत्व आणि बौद्ध धम्माचं सगळं काही वाङ्मय आणि तत्वज्ञान इतकं आवडलं की त्यांनी स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि ते लंडनला गेले. आणि लंडनला गेल्यानंतर त्यांनी पाली टेक्स्ट सोसायटीची स्थापना करून जे काही वाङ्मय पालीमध्ये होतं, पालीमध्ये सर्वाधिक वाङ्मय हे बौद्ध धम्म तत्वज्ञानाशिवाय वेगळं कोणतंही नाही. हे वाङ्मय तिथे त्यांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केल्यानंतर ते लंडनमध्ये खूप प्रसिद्ध झालं, लोकप्रिय देखील झालं. आणि असंच वाङ्मय किंवा त्रिपिटकाचं सार डॉक्टर बाबासाहेबांना तिथे लंडनमध्ये वाचायला मिळाले. जे भारतात उपलब्ध नव्हतं ते त्यांना लंडनमध्ये वाचता आलं, सूक्ष्मपणे वाचता आलं. मग भारतातला बौद्ध धम्म भारतात न वाचता लंडनमध्ये वाचला जातो. मग तो लंडनमध्ये गेला कसा याचा जर आपण इतिहास शोधला तर हा T.W. रईस डेव्हिड्स श्रीलंकेत कार्यरत होता ब्रिटिश अधिकारी म्हणून आणि तिथे त्याने बौद्ध धम्माचा अभ्यास केला होता. म्हणजे हा बौद्ध धर्म त्यावेळेस जरी भारतात नसला तरी श्रीलंकेत नीटपणे उपलब्ध होता, व्यवस्थितपणे उपलब्ध होता. अनेक बौद्ध लोक श्रीलंकेत होते त्यावेळेस. श्रीलंकेच्या जनतेपैकी जवळजवळ 70 ते 80% लोक बौद्ध होते, बाकीचे मग ख्रिश्चन आणि इतर होते, पण ते नाममात्र होते. हा श्रीलंकेत बौद्ध धर्म गेला कसा, भारतातला बौद्ध धर्म
बहुतेक सर्वांना आता हे माहीत झालंय की भारतातून सम्राट अशोकांनी त्यांचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत धम्मप्रसारासाठी पाठवलं आणि मग तिथे हा बौद्ध धम्म गेला. श्रीलंकेतल्या त्या काळातल्या राजाने बौद्ध धम्माला राजाश्रय दिला किंवा त्या राजाच्या इच्छेखातरच सम्राट अशोकांनी इथून अनेक भंते आणि त्यांचा मुलगा आणि मुलगी यांना तिकडे पाठवलं होतं. तर असा हा बौद्ध धम्म भारतातून श्रीलंकेत आणि श्रीलंकेतून लंडनला गेला आणि तिथे डॉक्टर बाबासाहेबांनी याचा सूक्ष्म अभ्यास केला आणि त्यांना ज्यावेळेस जाणवलं की हाच धम्म माझ्या लोकांसाठी, माझ्या बांधवांसाठी अत्यंत उपयोगाचा आहे, तेव्हा तो अभ्यास करून भारतात आल्यानंतर त्यांनी घोषणा केली हिंदू धर्म सोडण्याची. आणि त्यानंतर यथावकाश बौद्ध धम्माबद्दलची सगळी बारीक सारीक माहिती मिळवल्यानंतर त्यांनी बौद्ध धम्माची स्वतः दीक्षा घेतली 14 ऑक्टोबर 1956 रोजी. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या सर्व अनुयायांना 2 दिवसातच ही दीक्षा दिली आणि मग आपण सगळे बौद्ध झालो. त्यावेळेस माझा जन्मही झालेला नव्हता. माझ्या आईवडिलांनी दीक्षा घेतली आणि त्याच्यामुळे मी बौद्ध म्हणून जन्माला आलो. तर सम्राट अशोकांची ही जी काही गोष्ट आहे, गोष्ट नाही, हे सत्य आहे, हा इतिहास आहे की त्यांच्यामुळे बौद्ध धम्म संपूर्ण जगात पसरला. आज आपल्याला माहीत असेल की जगातले 10 ते 12 देश बौद्ध धर्माचा अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करतात. तिथले लोक बौद्ध आहेत. तिथले लोक बौद्ध धम्माला सर्वात महत्त्वाचं स्थान आपल्या जीवनामध्ये देतात. असं हे सम्राट अशोकांनी केलेलं कार्य आपण जवळून पाहायला हवं असं मला खूप वेळा वाटलं. आणि त्याच वाटण्यातून मी सम्राट अशोकांचं कार्य काय पाहता येईल, कुठे पाहता येईल, कसं पाहता येईल, तर हे ऐकून होतो की सम्राट अशोकांचे शिलालेख सगळ्या भारतभर पसरलेले आहेत. शिलालेख आहेत, स्तंभ आहेत, त्या स्तंभावरतीही लिहिलेलं आहे. मग मी ज्यावेळेस शोध घेतला या शिलालेखांचा आणि स्तंभलेखांचा, त्यावेळेस मला एक पुस्तक मिळालं. आपल्या इगतपुरीतल्या विपश्यना केंद्राने ते प्रकाशित केलेलं पुस्तक होतं. हिंदीमध्ये पुस्तक होतं. ते ज्यावेळेस मी वाचलं, सम्राट अशोक के अभिलेख, तेव्हा मला त्या अभिलेखांमधला एक एक शब्द भावला, खूप आवडलं. मग मला असं वाटलं की आपण हे जे काही वाचतोय ना, तो सम्राट अशोकांच्या शिलालेखांचा भावानुवाद आहे. भावानुवाद आणि शब्दानुवाद त्याच्यात थोडासा फरक असतो. सूक्ष्म फरक असला तरी तो फरक असतो. फरक असा असतो की भावानुवादमध्ये जे काही सम्राट अशोकांनी त्या शिलालेखात लिहिले ते जसंच्या तसं येत नाही, तर ज्या माणसाने तो अनुवाद केलाय त्याला तो जसा जसा समजलेला असतो त्याप्रमाणे लिहिलेला भावानुवाद असतो. पण शब्दानुवाद, जसेच्या तसे शब्द त्या भाषेतून आपल्या भाषेत आणायचे, तो शब्दानुवाद होतो. मला असं वाटलं की सम्राट अशोकांचे शब्द जसेच्या तसे आपल्याला जर वाचता आले तर तो आनंद काही वेगळा असेल. आणि मग मी सम्राट अशोकांच्या शिलालेखांची मूळ जी काही टेक्स्ट आहेत, जे काही संहिता आहे मूळची, ती शोधण्याचा प्रयत्न केला आणि मला ती संहिता लवकरच सापडली. ती सापडल्यानंतर मी ती संहिता वाचली, पण ती पाली सदृश वेगळ्याच भाषेत होती, प्राकृतमध्ये किंवा पालीमध्ये होती.
त्याचा मराठी अनुवाद काही माझ्याकडे उपलब्ध नव्हता. मग मी स्वतःच विचार केला, आपण या पाली शब्दांचे अनुवाद करायचे, तो मराठीत समजून घ्यायचा, मराठीत ते सगळं लिहून काढायचं आणि बघू पुढे काय करता येईल. पण म्हटलं, हे आपण जे वाचतोय ते देवनागरी लिपीत लिहिलेलं वाचतोय. मग याची मूळची जी काही असेल स्क्रिप्ट, जिथे कुठे शिळांवर लिहिलेलं असेल ते कसं असेल, तेही शोधण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याची छायाचित्र मला मिळत गेली. जी छायाचित्र मला मिळाली ती छायाचित्र देखील इतकी उत्तम होती की मला असं वाटलं की ही नुसती छायाचित्र बघण्यापेक्षा आपण जर हे शिलालेख प्रत्यक्ष जाऊन बघितले तर. आणि त्या कल्पनेला अनुसरून मी भारतात आजपर्यंत जे काही शिलालेख मिळालेत, भारत आणि नेपाळ 35 ठिकाणी हे शिलालेख मिळालेत. त्या 35ही ठिकाणी थोड्या थोड्या अंतराने 2-4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, कधी वर्षभराने असे 35चे 35ही शिलालेख पाहिले. हे 35 शिलालेख पाहून त्याच्या ब्राह्मी संहिता जिथे कुठे इंटरनेटवरती उपलब्ध झाल्या त्या ब्राह्मी संहिता गोळा केल्या. ज्या उपलब्ध झाल्या नाहीत त्या मी तिथे गेलो होतो त्यावेळी त्याची अगदी जवळून व्यवस्थित रेखीव फोटोग्राफ्स घेतले, छायाचित्र काढली आणि या छायाचित्रावरून संगणकाच्या मदतीने त्या सर्व शिलालेखांची ब्राह्मी रेखाचित्र व्यवस्थितपणे निर्माण केली. आणि हे सगळं करत असताना माझं कंटिन्युअस म्हणजे सलगपणे असा अभ्यास चालू होता की यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ व्यवस्थितपणे लिहायचा. आणि त्याप्रमाणे मी ज्यावेळेस लिहित होतो त्यावेळेस मला काही त्रुटी आढळल्या आणि त्याच त्रुटींवरती मी आज मुख्यतः भर देऊन बोलणार आहे. त्यापूर्वी मी आता तुम्हाला सांगितलं की या देशामध्ये म्हणजे भारत आणि नेपाळमध्ये हे सम्राट अशोकांचे शिलालेख 35 ठिकाणी सापडलेत असं मी तुम्हाला बोललो. प्रश्न निश्चितपणे येऊ शकेल की हे 35 ठिकाणी आहेत ते कुठे कुठे आहेत. एक थोडीशी कल्पना तुम्हाला द्यावी म्हणून सांगतोय. हे 35 शिलालेख उत्तरेकडून, आपण उत्तर भारताकडून म्हणजे उत्तरेच्या शेवटच्या टोकापासून दक्षिणेकडे येऊया त्या क्रमानेच मी हे लिहून काढलेत. कालसी या गावात उत्तराखंडमध्ये, दिल्लीमध्ये बडा हिंदूराव इस्पितळ आहे त्याच्यासमोर दुसरा एक स्तंभ आहे. कालसीमध्ये शिलालेख आहे, दिल्लीमध्ये बडा हिंदूराव हॉस्पिटलच्या समोर स्तंभ आहे, त्याला मेरठ स्तंभ आहे. तो मेरठमध्ये होता मूळचा आणि तो फिरोज शहाने या मोगल राजाने तिथून उखडून आणला आणि तो दिल्लीमध्ये रोवला. तो दिल्लीत तिथे का रोवला तर तिथे त्याचा एक शिकार वन आणि शिकार वनातला राजवाडा होता. राजवाडा म्हणण्यापेक्षा एक शिकार वनातलं घर होतं, तिथे त्याने त्याच्यासमोर तो रोवला. त्यानंतर दुसरा स्तंभ टोपरा नावाच्या दिल्लीपासून जवळच्या गावात होता. तोही स्तंभ या फिरोज शहाने उखडून आणला आणि दिल्लीतला त्याचा जो नमाज पढण्याचं ठिकाण होतं जिथे त्याने मशीद बांधली होती त्या मशिदीच्या शेजारी त्याचा स्वतःचा एक वाडा बांधला होता. त्या वाड्याच्या 3ऱ्या मजल्यावरती म्हणजे त्या वाड्याच्या शेवटच्या मजल्याच्या वरती छतावरती तो तिथे रोवला. एक शिलालेख दिल्लीमध्ये 3रा आहे, तो बहापूर नावाच्या त्यावेळेच्या गावात आहे. बहापूरमध्ये आता सध्या तिथे मोठं शहर आहे. लोकेशन लक्षात घेण्यासाठी म्हणून सांगतो, दिल्लीतलं जे प्रसिद्ध कमल मंदिर आहे त्या कमल मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका कॉलनीमध्ये हा बहापूर शिलालेख आहे. त्यानंतर 2 स्तंभ आपल्याला नेपाळमध्ये पाहायला मिळतात. एक लुंबिनीला जिथे तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला होता तिथे आहे आणि एक निगली हवा या ठिकाणी आहे. निगली हवा या ठिकाणी जो आहे तिथे
कनकमुनी बुद्धांचा स्तूप होता आणि त्या स्तूपाच्या पासून थोड्या अंतरावरती सम्राट अशोकांनी हा स्तंभ रोवलेला आहे, ज्याच्यावरती सुद्धा शिलालेख आहे. त्यानंतर 2 स्तंभ नेपाळ आणि भारताच्या बॉर्डरवरती, सीमेवरती, भारताच्या हद्दीमध्ये रामपूर्वा नावाच्या गावात आहे. हे गाव बिहार राज्यात येतं. तिथे 2 स्तंभ आहेत, पण दोन्ही आता आडव्या अवस्थेत आहेत. ते जे उभे होते काहीतरी कारणामुळे फार पूर्वी ते पडलेले आहेत, थोडेसे क्षतिग्रस्त झाले आहेत आणि ते आडवे पडलेले आहेत. रामपूर्वाच्या पासून आपण दक्षिणेकडे आलो तर काही अंतरावरती 25-30 किलोमीटर अंतरावरती लौरिया नंदनगड नावाचं गाव आहे. तिथे हा लौरिया नंदनगडचा स्तंभ आहे. या स्तंभाचं वैशिष्ट्य असं आहे, सम्राट अशोकांचे स्तंभ त्याची 3 महत्त्वाची वैशिष्ट्ये असतात. तो म्हणजे तो बराच उंच असतो, त्याच्यावरती उंच आणि जाडसुद्धा. त्याच्यावरती एक स्तंभशीर्ष असतं, जे आपल्या भारताची राजमुद्रा म्हणून घेतलेलं स्तंभशीर्ष आहे, तेही एक स्तंभशीर्ष आहे. काही ठिकाणी एक बैलाचं मूर्ती स्तंभशीर्ष म्हणून आहे, काही ठिकाणी घोड्याची आहे, काही ठिकाणी सिंहाची आहे, एकाच सिंहाची बसलेल्या. तर या नंदनगड स्तंभावरती सिंहाची मूर्ती आहे, म्हणजे स्तंभशीर्ष शाबूत आहे. या स्तंभावरती 6 लेख आहेत, तेही शाबूत आहेत, व्यवस्थित वाचता येतात. आणि हा स्तंभ पूर्णतः सुस्थितीत आहे. बाकीचे स्तंभ काही पडलेले आहेत, काहींचं स्तंभशीर्ष गेलेलं आहे, तर काही वरती शिलालेख उपलब्धच नाही. तो काळाच्या ओघात नष्ट झालाय की आणखी कारणाने नष्ट झालाय ते सांगता येत नाही. तर हा लौरिया नंदनगड स्तंभ सर्व विशेषान्वये सुखरूप म्हणजे चांगल्या स्थितीत आहे, सुस्थितीत आहे. त्यानंतर त्यापासून 20-25 किलोमीटर पुन्हा दक्षिणेकडे गेल्यावर लौरिया अरेराज नावाचा स्तंभ आहे. या स्तंभावरती फक्त स्तंभशीर्ष नाही, पण याच्यावरती लिहिलेला लेख अतिशय सुस्थितीत आहे. आजही आपण स्तंभाच्या खाली उभं राहून वर मान करून स्तंभाच्या खाली उभं राहिल्यानंतर आपल्यापासून जवळजवळ 5-10 फूट उंचावरती तो शिलालेख असतो, स्तंभलेख असतो, पण आपण नीट वाचू शकतो एवढा खाली उभं राहून सुद्धा. एवढ्या सुस्थितीत तो लेख आहे. लौरिया अरेराज नंतर थोडंसं दक्षिणेला मध्य प्रदेशामध्ये गुजर्रा नावाच्या गावात शिलालेख आहे. हा लघु शिलालेख आहे. त्याखाली म्हणजे त्यापासून दक्षिणेला अलाहाबादमध्ये अलाहाबादच्या अकबराच्या किल्ल्यामध्ये एक स्तंभ आहे, ज्याला आपण अलाहाबाद स्तंभ म्हणूनच ओळखतो. हा स्तंभ देखील मूळचा या किल्ल्यात नव्हता, तो शेजारच्या एका गावात होता. अकबराने तो स्तंभ तिथून उखडून आणला आणि स्वतःच्या किल्ल्यामध्ये रोवला. आज हा किल्ला भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारत सरकारकडे आल्यानंतर तिथे भारताच्या सैन्याचा दारुगोळा ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कोणालाही प्रवेश मिळत नाही. सैन्यातल्या अतिशय उच्च पदस्थांची परवानगी घेऊन तिथे जाता येतं. आम्ही ज्यावेळेस हा स्तंभ बघायला गेलो, मी आणि माझी पत्नी, त्यावेळेस तिथल्या सर्वात उच्च पदस्थ अधिकाऱ्याची परवानगी घेतली. ती परवानगी एका अटीवर मिळाली होती की तुम्ही इथे जाताना काहीही बरोबर न्यायचं नाही, कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी करायची नाही, आमचा एक सैनिक तुमच्या सोबत असेल, त्याच्यासोबत आतमध्ये जायचं किल्ल्यामध्ये, स्तंभ बघायचा आणि परत यायचं. त्याप्रमाणे आम्ही हा स्तंभ बघितला. छायाचित्रण करू शकलो नाही, पण तो नुसता तसाच पाहण्याचा आनंदही अतिशय मोठा होता. अलाहाबाद नंतर आणखीन एक स्तंभ आहे, तो सारनाथमध्ये. या स्तंभाचे 3 तुकडे झालेले आहेत. शिलालेख लिहिलेला तुकडा सुस्थितीत आहे, बाकीचे 2 तुकडे शेजारीच ठेवलेले आहेत. सारनाथला आपण ज्यावेळेस जातो तिथे एका कुंपणामध्ये चारी बाजूने दगडी खांब रोवून
चारी बाजूने कुंपण करून त्याच्या आतमध्ये हे स्तंभ ठेवलेले आहेत. स्तंभ म्हणजे तुकडे, 3 तुकडे, आणि त्याच्यावरचा शिलालेख दिसेल अशा स्थितीत ते ठेवलेले आहेत. या सारनाथ नंतर थोडंसं आणखीन दक्षिणेला बिहार राज्याकडे, म्हणजे दक्षिण पूर्वेला बिहार राज्यामध्ये एक गाव आहे रतनपूर्वा नावाचं. त्या गावाच्या नावाने एक शिलालेख ओळखला जातो. वस्तुतः हा शिलालेख तिथल्या मटमुरिया नावाच्या गावापासून सर्वात जवळ आहे, पण मटमुरिया हे अतिशय छोटंसं खेडं असल्यामुळे त्याला रतनपूर्वा शिलालेख याच नावानं ओळखलं जातं. हा शिलालेख अगदी नुकताच सापडलेला आहे. नुकता म्हणजे कधी 2009 मध्ये हा शिलालेख सापडलाय तिथल्या एका शाळेतल्या शिक्षकाला, आणि त्यानंतर तो अनेक अभ्यासकांपर्यंत पोचला आणि त्या अभ्यासकांनी याचा पूर्णपणे अभ्यास करून प्रकाशित केलेला आहे. रतनपूर्वापासून काही अंतरावरती अहरौरा नावाचं गाव आहे. तिथल्या एका टेकडीवरती असाच एक शिलालेख आहे. तिथेच उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जवळपास म्हणजे सीमेवरच बाराबार गुहा आहेत. या गुहेच्या द्वारावरती एक शिलालेख आहे, छोटासा दानलेख आहे तो. त्यानंतर आपल्या बोधगयेपासून काही अंतरावरती सहस्राम नावाच्या एका गावात एक शिलालेख आहे. क्षतिग्रस्त होता थोडा हा शिलालेख इंग्रजांच्या काळातच, पण त्यानंतर त्याच्यावरती इस्लामी आक्रमण झालं आणि त्यांनी त्याच्यावरती एक थोडंसं बांधकाम केलं. आज तो शिलालेख आपल्याला बघता येत नाही, पण इंग्रजांनी त्याची जी छायाचित्र काढून ठेवलेली आहेत, त्याची सगळी जी माहिती लिहून ठेवलेली आहे, ती माहिती आपल्याला वाचता येते, चित्र पाहता येतात. या सहस्राम नंतर मध्य प्रदेशामध्ये दक्षिणेकडे थोडंसं दक्षिण पश्चिम दिशेकडे रूपनाथ नावाचं एक गाव आहे. तिथे अतिशय रम्य ठिकाणी एक लघुशिलालेख आहे. रूपनाथ पासून थोडं दक्षिणेला आणखी सांची हे शहर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सांची स्तूपाच्या शेजारी सम्राट अशोकाचा एक स्तंभ आहे. हाही स्तंभ क्षतिग्रस्त आहे. याचेही 3 तुकडे झालेले आहेत. 2 तुकडे एका छताखाली ठेवलेत आणि एक तुकडा ज्याच्यावरती शिलालेख आहे तो मात्र स्तूपाच्या शेजारी उभा आहे. सांची नंतर सांचीपासूनच 50-60 किलोमीटर पूर्वेला सारूमारू नावाची एक डोंगर रांग आहे. त्या सारूमारू डोंगरावरती एक लघुशिलालेख आहे. या शिलालेखाला पांगुरारिया शिलालेख म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर अगदी दक्षिण पश्चिमेला गुजरातमधलं जुनागड हे जे शहर आहे, त्या जुनागड शहराच्या शेजारी गिरनारचा शिलालेख म्हणून ज्याला ओळखलं जातं तो शिलालेख आहे. हा शिलालेख अतिशय मोठा आहे. बृहत शिलालेखामध्ये याची गणना होते. या 14 शिलालेखांची एक मालिका आहे. सगळे शिलालेख 14चे 14ही शिलालेख 5-6 ओळींचे आहेत. काही त्याहून मोठे आहेत. त्यातला स्पेशली 12वा आणि 13वा शिलालेख बराच मोठा आहे. आणि यातला 13वा शिलालेख आणि 5वा शिलालेख सोडला तर बाकी सगळे सुस्थितीत आहेत. हे 2 शिलालेख 5वा आणि 13वा क्षतिग्रस्त आहेत. त्यानंतर आपण गिरनारच्या बरोबर पूर्वेला भारताच्या पूर्व सीमेवरती समुद्र किनाऱ्यावरती ओडिसामधलं भुवनेश्वर जे शहर आहे तिथपासून जवळ एक धौली शिलालेख आहे. धौली नावाची टेकडी आहे. त्या टेकडीच्या पायथ्याशी हा शिलालेख आहे. धौलीपासून 40-50 किलोमीटर अंतरावर दक्षिणेला जवगड हा शिलालेख आहे. त्यानंतर तिथून थोडंसं दक्षिणेकडे पण परत पश्चिमेला दक्षिण पश्चिमेला सोपारामध्ये शिलालेख होते. पूर्णच्या पूर्ण 14 शिलालेखांची मालिका सोपारामध्ये होती. मुंबईपासून थोड्याशा अंतरावरती असलेलं हे सोपारा गाव, तिथे शिलालेखांची मालिका होती 14, पण ती सगळी नष्ट झालेली आहे. त्यातला फक्त एक शिलालेख 9 क्रमांकाचा शिलालेख अनासाय योगायोगाने उपलब्ध झाला. तो
तो सध्या मुंबईच्या म्युझियममध्ये ठेवलेला आहे. सोपारामपासून दक्षिणेला आपण जाऊ. आंध्र प्रदेशात सन्नती नावाच्या गावामध्ये अतिशय योगायोगाने 1989 साली, योगायोगाने म्हणण्यापेक्षा अपघातानेच एक शिळा मिळाली आहे आणि त्या शिळेच्या दोन्ही बाजूला शिलालेख आहे. ही सुद्धा पूर्ण 14 शिलालेखांची मालिका होती, पण ती क्षतिग्रस्त आहे. आता फारच कमी त्याच्यावरती लिहिलेलं आढळतं. त्यानंतर दक्षिणेला कर्नाटकातल्या मास्की या नावात एक लघुशिलालेख आहे. या मास्की शिलालेखाचं वैशिष्ट्य असं, 1915 साली हा शिलालेख एका खाण अभियंत्याला मिळाला आणि त्या खाण अभियंत्याने ज्यावेळेस हा शिलालेख अभ्यासकांकडे पोहोचवला त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की आत्तापर्यंत मिळालेल्या सर्व शिलालेखांमध्ये आणि स्तंभलेखांमध्ये देवानाम पिय पियदसी असे जे नाव होतं, या शिलालेख मात्र देवानाम पियो राजा अशोको असं लिहिलेलं आहे. म्हणजे देवानाम पिय पियदसी या नावाचा जो कोणी राजा होता, ज्याच्यावरती केवळ कल्पना केली जात होती की तो कदाचित अशोक असावा, पण तो कदाचित नव्हे, निश्चितपणे सम्राट अशोक आहे, हे सिद्ध झालं 1915 साली खाण अभियंता सी बिडॉन यांनी शोधलेल्या मास्कीमधल्या शिलालेखामुळे. मास्कीच्या दक्षिणेला थोड्याशाच अंतरावरती, एक 10-12 किलोमीटरवरती नित्तूर नावाचं कर्नाटकातलं गाव आहे. त्या नित्तूरमध्ये 2 शेजारी शिलेवरती 2 लघुशिलालेख आहेत आणि या नित्तूरच्या शिलालेखापासून फक्त 3 किलोमीटर आणखी दक्षिणेला उदेगोलम नावाच्या गावात देखील 2 शिळांवरती 2 शिलालेख, लघुशिलालेख आहेत. तिथून थोडंसं पूर्वेला, दक्षिण पूर्वेला रजुला मंदागिरी नावाच्या एका गावामध्ये शिलालेख आहे, लघुशिलालेख. बराचसा क्षतिग्रस्त आहे, पण ठीक आहे, काही अक्षरं अजूनही नीट वाचता येतात. कर्नाटकातच या उदेगोलम पासून थोडंसं दक्षिणेला पालकी गुंडू हा एक शिलालेख आहे. पालकी गुंडू हे गावाचं नाव नाही आहे किंवा काही नाही, कर्नाटकच्या म्हणजे कन्नड भाषेमध्ये पालकी गुंडू म्हणजे दगडाची पालखी असा अर्थ होतो. तर हा पालखीसारखा दिसणारा एक मोठा दगडांचा भाग आहे. 2 मोठे दगड आणि त्याच्यावरती एक आडवा दगड. त्यामुळे तो आडवा दगड 2 भोईंनी पालखी घेतल्यासारखा दिसतो, म्हणून या शिलालेखाला पालकी गुंडू शिलालेख म्हटलं जातं. हाही शिलालेख थोडासा क्षतिग्रस्त आहे, पण तिथे पोचणं अत्यंत कठीण आहे. अतिशय मोठ्या शिळांच्या मधून वाट काढत काढत तिथपर्यंत पोचावं लागतं. तिथून अगदी 2-3 किलोमीटर अंतरावरती गविमठ नावाच्या एका टेकडीवरती एक शिलालेख आहे. हा शिलालेखही वरती चढून जायला फार कठीण आहे. जवळजवळ 10-12 फूट दगडाचा कडा, त्या कड्याला अशोकाच्या काळातच पाडलेल्या ज्या खाचा आहेत त्या खाचांमध्ये पाय ठेवत ठेवत, धरत धरत वरती चढून जाऊन हा शिलालेख वाचावा लागतो. हा गविमठ शिलालेख. या गविमठपासून परत दक्षिणेला, पण आंध्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती येरागुडी नावाच्या गावामध्ये खूप मोठे शिलालेख आहेत. खूप मोठ्या शिळा आहेत आणि त्याच्यावरती 14 शिलालेखांची शृंखला अधिक लघुशिलालेख 1 असं मोठं लेखन झालेलं आहे. अतिशय सुंदर रमणीय असं हे स्थान आहे. उंच टेकडी आहे, पण वरच्या टोकापर्यंत आपल्याला पायऱ्या चढून जाता येतं. त्या पायऱ्या सगळ्या भारत सरकारने बनवलेल्या आहेत. आता तिथेच काही अंतरावरती कर्नाटकमध्ये जतिंग रामेश्वर नावाच्या ठिकाणी एक शिलालेख आहे. या जतिंग रामेश्वर ही उंच टेकडी आहे, डोंगरच आहे. जवळजवळ 150-200 पायऱ्या चढून वरती जावं लागतं आणि तिथे हा शिलालेख बघता येतो. तिथून थोड्याशा अंतरावरती सिद्धपूर नावाचं गाव आहे. त्या सिद्धपूरला अशोक सिद्धपूर म्हणून आता ओळखलं जातं. त्या अशोक सिद्धपूर गावाच्या शेजारी 2 शिलालेख आहेत. एका लेखाला ब्रह्मगिरी म्हणून ओळखलं जातं, कारण तो एका ब्रह्मगिरी नावाच्या टेकडीच्या पायथ्याशी आहे, आणि दुसरा सिद्धपूर याच नावाने ओळखला जातो. त्यातला ब्रह्मगिरी हा शिलालेख आहे ना, तो अतिशय सुस्थितीत आहे. इंग्रजांच्या काळातच त्याच्या
चारी बाजूला दगडी भिंती बांधून अतिशय सुंदर असं संरक्षण तयार केलेलं आहे. वरती छत बांधलेलं आहे. या ब्रह्मगिरीच्या शेजारी सिद्धपूरमध्ये देखील शिलालेख आहे. क्षतिग्रस्त आहे, पण त्याचंही संरक्षण इंग्रजांनी केलेलं आहे. त्यानंतर एक शिलालेख राजस्थानमध्ये बैरट नावाच्या, म्हणजे आता ज्याला विराटनगर म्हटलं जातं, त्या विराटनगरमध्ये बैराट नावाचा गावामध्ये हा शिलालेख सापडला. पण तो शिलालेख ही जी ब्राह्मी लिपीची उकल ज्यांनी केली त्या जेम्स प्रिन्सेप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या ऑफिसमध्ये, कलकत्त्यामध्ये त्यांचं ऑफिस होतं, ज्यावेळेस त्यांनी या लिपीचा शोध घेतला त्या त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तिथे नेऊन ठेवलेला आहे. त्यांचे अगदी शेवटचे दिवस ज्यावेळेस होते तिथे त्यावेळेस तो शिलालेख नेऊन ठेवला होता. पण त्यानंतर ते आजारी पडले आणि त्यांना परत लंडनला जावं लागलं आणि तिथेच त्यांचा अंत झाला वयाच्या 41व्या वर्षी. तर तो शिलालेख अजूनही तिथे कलकत्त्यामध्ये त्यांची स्मृती जतन करतो आहे. या बैराट शिलालेखानंतर भारतामधले शिलालेख जे मी 35 सांगितलं ते संपलेत, पण तरीही अजून 4 शिलालेख भारताच्या बाहेर आहेत. 2 शिलालेख अफगाणिस्तानमधल्या कंदाहार शहरात आहेत आणि हे दोन्ही शिलालेख ब्राह्मी लिपीत नाहीत, तर एक शिलालेख ग्रीक लिपीत आहे, तर एक शिलालेख ग्रीक आणि अरामाईक अशा लिपीत, म्हणजे अशा द्विभाषी लिपीत आहे. त्यानंतर 2 शिलालेख पाकिस्तानातल्या शहाबाजगढीमध्ये एक आणि पाकिस्तानातल्या मानसेहराम या गावातमध्ये एक, आणि हे दोन्ही शिलालेख खारोष्टी लिपीत आहेत. मला सरांनी विनंती केली होती की हे जे 35 शिलालेख तुम्ही म्हणतायत त्या कुठे आहेत, कसे आहेत, हे जरा सर्वांना सांगा. त्याप्रमाणे मी आता तुम्हाला हे सगळ्या शिलालेखांची माहिती दिली आहे. मला आज ज्याच्यावरती स्ट्रेस करायचा आहे, जी गोष्ट प्रकर्षाने सांगायची आहे, ती अशी की या लघुशिलालेखाचं वाचन झाल्यानंतर सुरुवातीच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी याचं वाचन त्यांच्या इथल्या ज्ञानाप्रमाणे केलं होतं. पण त्यानंतर ज्यावेळेस इथल्या लोकांनी याचा अभ्यास केला त्यावेळेस मात्र याचं वाचन या लोकांच्या पद्धतीप्रमाणे झालं. ते वाचन होत असताना बऱ्याच शब्दांचे अर्थ संस्कृत शब्दांशी जुळवून केले गेले. खरं तर हा सम्राट अशोकांच्या शिलालेखांवरती झालेला अन्याय आहे. कारण सम्राट अशोकाच्या काळात भारतातली जी बोली भाषा होती ती प्राकृत किंवा पाली सदृश अशी भाषा होती. बुद्धांच्या काळात तर सगळा जनसमुदाय, सगळी प्रजा पालीमध्ये बोलत होती. असं असताना सम्राट अशोकांनी पालीमध्ये लिहिलेले किंवा प्राकृतमध्ये लिहिलेले शिलालेख त्यांचे आज अर्थ सांगताना संस्कृतच्या संदर्भाने सांगावेत, ही गोष्ट माझ्या मनाला रुचली नाही हा अभ्यास करत असताना. आणि म्हणून मी जसं मगाशी म्हटलं की मी प्रयत्न केला की याचा नव्याने अर्थ करायचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहायचा आणि शब्दशः अनुवाद करायचा. आणि त्याच्यातून मला जे नुकतंच आलेली कल्पना आहे त्या कल्पनेवरती मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. तर एका शिलालेखाचा मी मगाशी उल्लेख केला, रतनपूर्वा नावाच्या शिलालेखाचा, जो सर्वात लेटेस्ट म्हणजे 2009 साली सापडलाय. आणि हा शिलालेख आत्तापर्यंत सापडलेल्या सर्व लघुशिलालेखांपैकी सर्वात उत्तम स्थितीत आहे. कारण तो शिलालेख अतिशय कठीण ठिकाणी आहे, उंच डोंगरावरती आहे आणि त्या उंच डोंगरावरती चढून जाण्यासाठी अगदी कडा असलेला रस्ता आहे, म्हणजे कडा सदृश्य रस्ता आहे. आणि त्या रस्त्याने अर्धा पाऊण तास चढाई करून या शिलालेखापर्यंत पोचता येतं. 2022च्याच मे महिन्यात मी हा शिलालेख पाहिला आणि त्यानंतर मी खूप तन्मयतेनं, खूप आस्थेनं या शिलालेखाचा अनुवाद केला. तर तो अनुवाद असा आहे, पहिल्यांदा मी तुम्हाला त्यातले जे पाली शब्द आहेत ते हवं तर वाचून दाखवतो. तर ते पाली शब्द असे आहेत, देवानम पिये हेवम आहा साधिकानी अडतियानी सवछलानी अम उपासके सुमी नचु बाढम पलकंते संवत्सले साधिके अम ममम संघे उपैते एतेन च अंतलेन जंबुदीपसी अमिसम देवा संता मुनिसा मिसम देवा कटा
पलकमसा इयं फले नोच इयं महतता व चकिये पावतावे खुदकेनपि पलकमिनेन विपुले पि स्वगे चकिये आलाधयितवे से येताये अठाये इयं सावने खुदकाच उडालाच पलकमंतु अंतापि च जानन्तु चिलटिके च पलकमे होतु इयंच अठे वडिसती विपुलंपि च वडिसती दियढियम अवलेधियेना दियढियम वडिसती इयंच सावने विभुथेन दुवे सपन्ना लातिसथा विभुथाती 256 इमं च अठम पवतेसु लिखापयाथ यदि वा अथि हेत सिलाथबा तथापि लिखापयाथाती. आता हे पाली नाहीये तर पाली सदृश प्राकृत आहे. याचा मराठी अनुवाद असा आहे. देवानां प्रिय असे म्हणाले, 2.5 संवत्सराहून अधिक काळ मी उपासक आहे, पण विकासात वृद्धी नाही. 1 संवत्सराहून अधिक काळ मी संघाच्या सोबत आहे. या काळात जंबूद्वीपात देव आणि मानव मिसळत नव्हते. माझ्या या पराक्रमामुळे किंवा माझ्या प्रयासामुळे आता मानव आणि देवांचे मिसळणे सुलभ केलेले आहे. हे प्रयासाचे फळ आहे. हे केवळ महान जनांनाच शक्य होते असे नव्हे, तर सामान्य जनांना देखील विपुल परिश्रमाने स्वर्गात आरोहण शक्य आहे. यासाठीच ही घोषणा केली आहे की सामान्य आणि मोठ्या लोकांनी असे परिश्रम करत राहावेत. सीमेवरील लोकांनी देखील हे जाणून घ्यावे. असा परिश्रम चिरस्थायी होईल. हे असे वृद्धिंगत होईल की दिवसोंदिवस विपुल वृद्धिंगत होईल. दिवसोंदिवस अवरोधाविना वृद्धिंगत होईल. ही घोषणा, आता हे जे एक वाक्य आहे, इयंच सावने विभुथेन दुवे सपन्ना लातिसता विभुथाती 256, या वाक्याचा अनुवाद मी मराठीमध्ये इथे लिहिलाय, पण मी तो तुम्हाला सांगत नाहीये. शेवटचं वाक्य आहे, हे सर्व पर्वतांवर मोठ्या शिळांवर लिहावे किंवा जिथे कुठे शिलास्तंभ असतील तिथे हे लिहिले जावे. तर आता हे जे वाक्य होतं ज्याचा मी अनुवाद तुम्हाला सांगितला नाही, दुवे सपन्ना इयंच सावने विभुथेन दुवे सपन्ना लातिसता विभुथाती 256, ह्या वाक्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ भारतातल्या या विद्वानांनी सांगताना पालीच्या ऐवजी संस्कृत भाषा वापरली आणि मग या अर्थाला पूर्णपणे अनर्थात बदलून टाकलं. ते असं, इयंच सावने म्हणजे अशी घोषणा केली आहे की, हे बरोबर आहे, विभुथेन या शब्दाचा अर्थ जे पाली अभ्यासक असेल त्यांना माहिती आहे, व्युथेन म्हणजे जवळ राहणे किंवा राहणे आणि विव्युथेन म्हणजे दूर राहणे. तर ही घोषणा केली आहे जेव्हा आम्ही दूर राहतोय. कशापासून दूर? तर पुढे आलेलं आहे शेवटचे 3 शब्द, विभुथाती 256. आम्ही 256 या संख्येनं दूर आहोत. 256 ही संख्या काय आहे? तर आत्तापर्यंत या सगळ्या विद्वानांनी असं म्हटलं की सम्राट अशोक 256 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ धम्मयात्रेवर होते, कारण त्यांनी या शब्दातल्या, या वाक्यातल्या सता, लाती, सपन्ना या शब्दांचे नीट अर्थ लावले नव्हते. तेव्हा त्यांनी असं एक सहज म्हणून टाकलं की सम्राट अशोक धम्मयात्रेवर होते. पहिल्यांदा म्हणाले सम्राट अशोक आपल्या राजवाड्यापासून दूर होते. मग राजवाड्यापासून दूर कशासाठी? तर ते यात्रेवर होते. मग कोणत्या यात्रेवर? तर धम्मयात्रेवर. पण सम्राट अशोकाच्याच दुसऱ्या एका शिलालेखामध्ये, बृहत शिलालेखातल्या 8व्या भागामध्ये असं म्हटलंय की ते अभिषेकानंतर 10 वर्षांनी संबोधीला यात्रेवर गेले होते, धम्मयात्रेवर. संबोधी म्हणजे बोधगया. त्यानंतर जो लुंबिनीमध्ये स्तंभ आहे आणि जो कनकमुनी बुद्धांच्या ठिकाणी स्तंभ आहे, त्या दोन्ही स्तंभावर असं लिहिलंय की
की अभिषेकानंतर 20 वर्षांनी त्यांनी या स्थळाला भेट दिलेली आहे आणि इथे हा स्तंभ उभारलेला आहे. जर 10 वर्षांनी संबोधीला आणि 20 वर्षांनी लुंबिनी आणि कनकमुनी बुद्धांच्या ठिकाणी नेपाळमध्येच त्यांनी भेट दिली आहे, तर मग ही 256 दिवसांची यात्रा कोणती आणि कशी? आणखीन एक प्रश्न असा उद्भवतो, पाटलीपुत्र म्हणजे आत्ताचं पाटणा, तिथून बोधगयेचं अंतर किंवा तिथून बुद्धांचं महापरिनिर्वाण दिन झालं त्या स्थळाचं अंतर म्हणजे कुशीनगरचं अंतर, कुशीनाराचं अंतर, किंवा बुद्धांनी जिथे सर्वात जास्त काळ आपलं राहणं होतं बुद्धांचं ते श्रावस्ती म्हणजे त्या काळात सावत्थी, ते लुंबिनी आणि कनकमुनींचं निगली हवा, या सगळ्या स्थळांची अंतरं जर पाटलीपुत्रपासून पाहिली तर त्यातलं कोणतंही स्थळ असं नाही आहे की जिथे पोचायला चालत जायला, कारण त्या काळात काही आपल्यासारख्या घोडागाड्या आणि मोटार गाड्या विमानं वगैरे काही नव्हतं, किंवा जे काही जायचं आहे ते घोड्यांवरून किंवा जे काही प्राणी असेल त्याच्यावरती चढून किंवा स्वतःच्या पायांनी. तर अख्खा लवाजमा घेऊन जात असेल तर मॅक्झिमम वेळा म्हणजे अनेक वेळा ते पायीच जात असतील. तर हे अंतर एवढं नाही आहे की हे पायी जायला 256 दिवस लागावेत. ह्या सगळ्या स्थळांची एकत्र यात्रा केली तरी सुद्धा 256 दिवस लागणार नाहीत. मी एवढं निश्चितपणे का म्हणतो, आत्ता एक 4 महिन्यापूर्वी म्हणजे हा पावसाळा सुरू होण्यापूर्वी काही दिवस एक बौद्ध बिहारमधला तरुण मुलगा म्हणजे तरुण माणूस, 30-35ला माणूस, संबोधीवरून म्हणजे बोधगयेवरून, जिथे पहिलं धम्मदेसना जिथे केली बुद्धांनी पहिली धम्मदेसना, ते सारनाथ म्हणजे इसिपतन मृगदाय या नावाने त्या काळात ओळखलं जाणारं ठिकाण, तिथपर्यंत हा माणूस चालत गेला. आणि त्याला किती दिवस झाले, मी 2 दिवसापूर्वी मुद्दाम त्यांच्याशी बोललो प्रत्यक्ष फोनवरती. ते म्हणाले मला 13 दिवस लागले, पण अर्थात मी तरुण आहे आणि एकटाच चालत होतो, त्याच्यामुळे एक लक्ष केंद्रित करून चालतो म्हणून मी 13 दिवसात पोचलो. पण सामान्य माणसं, मध्यम वयाची माणसं 15 ते 18 दिवसात निश्चितपणे हा प्रवास करू शकतात. कुठून? बोधगयेपासून तर सारनाथपर्यंत, किंवा त्यांच्याच भाषेत सांगायचं तर संबोधीपासून इसिपतन मृगदायपर्यंत हा माणूस 13 दिवसात किंवा सामान्य माणूस 15 ते 18 दिवसात जाऊ शकतो. आणि याच प्रमाणे जर कॅल्क्युलेट केलं तर अगदी कुशीनारा, सावत्थी आणि लुंबिनी या सगळ्या ठिकाणी जर प्रवास केला तर कदाचित 1 महिना 2 महिने लागू शकतील, त्यापेक्षा जास्त लागणार नाहीत, असं त्या माणसाचं म्हणजे त्या तरुणाचं माझं देखील बोलणं झालं. मग 256 दिवस म्हणजे 8.5 महिन्याची ही धम्मयात्रा कोणती, हा मोठा प्रश्न आहे. पण या अभ्यासकांनी असं काहीही डोकं चालवलं नाही किंवा त्यांना ती गरज वाटली नाही आणि त्यांनी 256 दिवस यात्रेवर होते, धम्मयात्रेवर होते सम्राट अशोक, असं याचा अर्थ म्हणून लिहिलं. याला दुसरं कारण असं होतं की यात हे जे वाक्य होतं, इयंचे सावने विभूथेन दुवे संपन्ना लाती सती, काही ठिकाणी सता असं आहे, एकाच ठिकाणी सता आहे पण सर्व ठिकाणी सती आहे. तर या सती या शब्दाचा अर्थ त्यांनी संस्कृतमध्ये शोधलाच नाही, कारण सती असा शब्द संस्कृतमध्ये नाही. ती, तला पहिली वेळ सती हा संस्कृतमध्ये नसल्यामुळे त्यांनी असं गृहीत धरलं की सत हा शब्द तो आहे आणि सत म्हणजे संस्कृतमध्ये 100, आणि म्हणून मग त्यांनी असं लिहिलं की दुवे म्हणजे 2, दुवे सपन्ना लाती सता, लाती म्हणजे रात्री, मग 200 रात्री असा अर्थ घेऊन आणि मग तिथे जी संख्या होती 256 ही त्याच्याशी जुळवून 200 रात्री किंवा 256 दिवस सम्राट अशोक धम्मयात्रेवरती होते असा अनुवाद करून मोकळे झाले. मी यातल्या प्रत्येक शब्दाचा आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुवे म्हणजे 2 ठीक आहे, सपन्ना या शब्दाला त्यांनी इग्नोर केलं होतं. मी म्हटलं सपन्ना या शब्दाचाही पाली भाषेमध्ये काही अर्थ असेल ना, तर सपन्ना कदाचित त्या काळात जे लेखनिक लिहित होते त्यांना तो आपण आता जो शब्द वापरतो ना पैया,
पय्या म्हणजे प्रज्ञा. म्हणजे काय? तर ज्ञान, मोठं ज्ञान, महान ज्ञान, प्रज्ञा. सपय्या म्हणजे प्रज्ञेसह. हा शब्द संस्कृतमध्ये नसल्यामुळे हा शब्द इग्नोर केला होता. मी त्याचा अर्थ परत इथे घेतला की सपय्या म्हणजे ज्ञानाने किंवा जाणीवेने. लाती म्हणजे रात्री ते आहेच. ही घोषणा केलेली आहे 256. तर यांनी जे म्हटलं होतं 256 काळ, 256 दिवस, नंतर माझ्या असं लक्षात आलं, एक इंग्रजांच्या काळातले ब्रिटिश अभ्यासक होते डॉक्टर जॉर्ज बुलेर. त्यांना अशी शंका आली होती की 256 काळ हे काय आहे. तर त्यांनी अशी शंका लिहून ठेवली आहे की कदाचित हे 256 वर्ष तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर झालेली असतील आणि त्यावेळेस सम्राटांनी ही घोषणा केली असेल आणि हा लेख लिहिला असेल, असं त्यांना आलेली शंका त्यांनी जी लिहून ठेवली होती ती माझ्या वाचनात आली. आणि मग मला ही निश्चिती झाली, माझ्या मनात ही निश्चिती झाली की विभूताथी 256 म्हणजे 256 वर्ष दूर राहून. कुणापासून दूर राहून? तर इथे तर या वाक्यात काही लिहिलेलं नाही आहे. मग मी इतर काही अभ्यास करून हे मिळेल का, त्यावेळेस मी याच प्रवासात आता आणखीन एक शिलालेख पाहिला होता या रतनपूर्वा शिलालेखाबरोबरच. त्या शिलालेखाच्या गावाचं नाव आहे अहरौरा. हा अहरौरा शिलालेख हा भारतातला आजपर्यंत सापडलेल्या शिलालेखातला एकमेव शिलालेख असा आहे की ज्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा वाक्य आहे, अम्मन च बुधस्स सलिले आलोढे. आणि हे वाक्य हे वाक्य जे आहे आपलं आत्ता ज्याचा अर्थ आपण शोधत होतो, इयंच सावने विवुथेन दुवे सपन्ना लाती सता विवुथाती 256 आणि त्याच्या पुढे लगेच अम्मन च बुधस्स सलिले आलोढे. या वाक्याला मी ज्यावेळेस मराठी आणि हिंदीमध्ये अनुवादित करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अम्मम च या शब्दांचा अर्थ आजपर्यंतच्या कोणत्याही विद्वानाने सांगितलेला नव्हता. फक्त एका माणसाने कुठेतरी लिहिलं होतं. बाकीच्या सगळ्यांनी म्हटलं की हे अम्मनच आहे ना, हे काहीतरी लेखनिकाची चूक झालेली आहे. जे 256 संख्या ही जी इथे दिसत नाही आहे ना, तिथे 256 या संख्येच्या ऐवजी त्याने अम्मंच असं लिहिलेलं आहे, त्याची चूक आहे. पण एका माणसाने, एका विद्वानाने असं, त्यालाही शंका आली आहे की कदाचित अम्मंच म्हणजे आमचे असा अर्थ असेल. आणि मग पुढचं वाक्य आहे अम्मंच बुधस्स सलिले म्हणजे बुद्धांचं शरीर, बुधस्स सलिले आलोढे म्हणजे आरोहण. बुद्धांच्या शरीराचं आरोहण झालेलं आहे, आमच्या बुद्धांच्या शरीराचं आरोहण झालेलं आहे. आता बुद्धांच्या शरीराचं आरोहण या शब्दांचा अनुवाद करताना मी असा केला की शरीर आरोहण म्हणजे शरीरांनी बुद्ध आमच्यातून निघून गेले, शरीराने निघून गेले. आजही ते आमच्यात आहेत, त्यांच्या सर्व तत्वज्ञानाच्या रूपात, त्यांच्या सर्व आम्हाला दिलेल्या धम्माच्या स्वरूपात ते अजूनही आमच्यात आहेत. पण शरीराने त्यांच्या शरीराचं आमच्यातून आरोहण झालेलं आहे. आणि तेच सम्राट अशोकांनी इथे सांगितलंय की तथागतांच्या शरीराच्या आरोहणानंतर म्हणजे तथागतांच्या शरीर आमच्यातून निघून गेल्यानंतर 256 वर्षांनी मी अशी घोषणा करतो आहे की दुवे सपन्ना म्हणजे दुवे सपन्ना लाती म्हणजे 2 जाणीवपूर्वक रात्री, सपन्ना म्हणजे पय्या, सपय्या, त्या 2 सपय्या लाती, सता म्हणजे पुन्हा, सता सती म्हणजे स्मृती. तर 2 संपूर्ण रात्री आम्ही म्हणजे सम्राट अशोक आणि त्यांचे प्रजाजन 2 संपूर्ण रात्री घरापासून दूर राहून म्हणजे विहारात राहून तथागतांचं स्मरण करतो आहोत. तथागतांना अभिवादन करण्यासाठी शांत बसून आहोत.
प्रज्ञेने शांत बसून आहोत, प्रज्ञेने त्यांना त्यांचं स्मरण करतो आहोत. 2 संपूर्ण रात्री आणि मधला 2 रात्रीच्या मधला तो दिवसही बरोबर. आणि हे कधी होत आहे तर ज्या दिवशी तथागतांचं महापरिनिर्वाण झालं होतं. तो दिवस कोणता तर तो दिवस वैशाख पौर्णिमा. या दिवशी पाटलीपुत्रमधले सगळे नागरिक आणि पाटलीपुत्रचे पूर्ण जम्बूद्वीपाचे सम्राट आपल्या घरापासून दूर म्हणजे बुद्ध विहारात जाऊन आपले जे प्रेरणास्थान, आपलं दैवत, दैवत हा शब्द आपण आता म्हणत नाही, पण आपलं तत्वज्ञानाचं जे ठिकाण, त्या तथागत भगवान गौतम बुद्धाचं स्मरण, प्रज्ञापूर्ण स्मरण करतो आहोत 2 दिवस. ही घोषणा तथागतांनी या दिवशी केलेली आहे. मला वाटतं तथागतांनी त्या काळात केलेली ही घोषणा आजही आम्हाला अनुकरणीय असली पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटतं. तेव्हा सम्राट अशोकांनी जी तथागतांना अभिवादन करण्याची ही पद्धत जी सांगितली आहे, किंवा त्यांनी स्वतः जे अभिवादन केलं आहे, त्याच पद्धतीनं आपण आजही प्रत्येक वैशाख पौर्णिमेच्या मागच्या आणि पुढच्या दिवशी 2 दिवस प्रज्ञापूर्ण पद्धतीने तथागतांचं स्मरण करून, तथागतांच्या तत्वज्ञानाचं स्मरण करून प्रज्ञापूर्ण रीतीने त्यांना अभिवादन केलं पाहिजे. आणि याचसाठी मी हा एवढा मोठा उपद्व्याप लिहून काढण्याचा केला आणि आज हा तुमच्या समोर तुम्हाला सांगितलं. याच शिलालेखातून आणखीन काही गोष्टी स्पष्ट होतात ज्या माझ्या बोलण्यातून आल्या आहेत पण पटकन लक्षात आल्या नसतील, म्हणून मी परत लक्षात आणून देतोय. ते असं की सम्राटांनी ही घोषणा तथागतांपासून 256 वर्ष दूर राहून, म्हणजे दूर असताना, 256 वर्ष दूर असताना केलेली आहे. म्हणजे हे जे काही सम्राट अशोकांच्या जीवनातलं वर्ष असेल, त्या वर्षाच्या 256 वर्ष आधी तथागतांचं महापरिनिर्वाण झालं होतं. मग हे वर्ष कोणतं हे जर आपण शोधू शकलो सम्राट अशोकांच्या संदर्भाने, तर आपण आज तथागतांचं महापरिनिर्वाण निश्चित कधी झालं हे सांगू शकतो. आपल्यापैकी काही अभ्यासक जर तथागतांचा आणि बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करत असतील, जागतिक स्तरावरच्या लोकांनी जे काही अभ्यास लिहून ठेवले आहेत किंवा सांगितले आहेत त्याचा अभ्यास करत असतील, तर सर्वांना माहीत असेल त्यांना की तथागतांचं महापरिनिर्वाण वर्ष हा इतिहासातला एक अत्यंत गहन प्रश्न आहे. आपण जी पुस्तकं वाचत जाऊ त्या प्रत्येक पुस्तकात एक वेगळं वर्ष तुम्हाला बघायला मिळेल. ते असं की आपण शालेय पुस्तकातून वाचलं तथागतांचं महापरिनिर्वाण इसवी सन पूर्व 483 मध्ये झालं, काही ठिकाणी लिहिलं असेल, काही ठिकाणी 486 मध्ये झालं असं लिहिलं असेल. आपण जे बौद्ध दिनदर्शिका आज बघतो त्याच्यामध्ये जे बुद्धाब्द लिहिलेलं असतं, त्या बुद्धाब्दाच्या मधून आत्ताची 2022 ही वर्ष वजा केली तर जे काही मिळेल ते इसवी सन पूर्व 544 असं वर्ष मिळतं. ते देखील तथागतांचं महापरिनिर्वाण वर्ष म्हणून मानलं जातं आणि हे 544 हे वर्ष मानून बुद्धाब्द लिहिलं जातं. पण हे 544 सुद्धा चुकीचं आहे असे अनेक बौद्ध इतिहासाचे इतिहासकार सांगतात. मग निश्चित कोणतं? या प्रत्येकाने वेगवेगळ्या कथांचा संदर्भ घेतलेला आहे. लिखित अशा कोणत्याही आणि त्या काळातल्या म्हणजे इसवी सन पूर्व 200 वर्षापूर्वी किंवा 230 वर्षापूर्वी जे काही लिहून ठेवलं आहे त्या काळात काहीच लिहिलं जात नव्हतं. भारतातलं पहिलं वाचण्यायोग्य लिखाण हे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. त्याच्या आधी जे काही लिहिलं जात असेल ते वाचण्यायोग्य अवस्थेत आजही उपलब्ध नाही, कधीच उपलब्ध नव्हतं. तेव्हा हे जे लिहून ठेवलेलं आहे सम्राट अशोकांनी की 256 वर्ष आधी तथागतांचं महापरिनिर्वाण झालं आहे. जर सम्राट अशोकांचं हे वर्ष आपण शोधू शकलो
तर महापरिनिर्वाण वर्ष निश्चित लिखित पुराव्यावरती आपल्याला सिद्ध करता येईल. अर्थात हा एक वेगळा विषय झाला. आपण याही विषयावरती पुन्हा केव्हा तरी बोलू, कारण सम्राट अशोकांनी हा शिलालेख कधी लिहिला याचे संदर्भ सम्राट अशोकाच्याच इतर शिलालेखांमध्ये आलेले आहेत. सम्राट अशोकांनी अतिशय जाणीवपूर्वक त्यांचे समकालीन असलेले भारतीय नव्हे तर ग्रीस आणि त्या देशातील राजे यांची नावं सम्राट अशोकांनी आपल्या शिलालेखात लिहिलेली आहेत. अशी 5 राजांची नावं सम्राट अशोकांच्या बृहत शिलालेख मालिकेतल्या 13व्या शिलालेखात आलेली आहेत. आपल्यापैकी काही जे अभ्यासक असतील त्यांना हे माहीतही असेल. त्या 5 राजां तिकडे ग्रीकमध्ये मात्र आपल्या आधी लिहिलं जात होतं. त्याच्यामुळे तिथली जी कालगणना आहे ती अतिशय व्यवस्थितपणे केलेली आहे. तेव्हा त्यांच्या संदर्भाने सम्राट अशोकांच्या समकालीन हे जे 5 राजे आहेत त्यांचा कालावधी आणि सम्राट अशोकांचा कालावधी याची जुळवणी केल्यानंतर सम्राट अशोकांनी हा शिलालेख कधी लिहिला हे निश्चित होईल. आणि हा शिलालेख निश्चित केल्यानंतर, तो काळ निश्चित केल्यानंतर तथागतांचं महापरिनिर्वाण निश्चित करता येईल. आणि आज जो संभ्रमावस्था आहे तथागतांच्या महापरिनिर्वाणाची, ती संभ्रमावस्था निश्चित पुराव्याने सिद्ध करता येईल. मला वाटतं पुढच्या एखाद्या अशाच प्रसंगी ज्यावेळेस असा योगायोग येईल त्यावेळेस आपण याच्यावरतीही सविस्तर चर्चा करू. आणि या सविस्तर चर्चेतून मला जे काही आजपर्यंत जाणवलं या विषयाशी संबंधी ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याला मला देखील खूप आनंद होईल. पण आता वेळ झाली आहे, खूप वेळ झाली आहे. आपण इतका वेळ माझं हे संभाषण ऐकता आहात. कदाचित थोडंसं कंटाळवाणं झालं असेल, पण हरकत नाही. जी काही माहिती आपल्याला यातून मिळते तिचं मोल निश्चितपणे खूप आहे. मी तुम्हा सर्वांपर्यंत ही गोष्ट पोचवू शकलो याचं मलाही खूप समाधान आहे. आणि या समाधानाला सोबत घेऊनच मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा जय भीम म्हणतो, नमो बुद्धाय म्हणतो आणि माझे हे लांबलेलं भाषण संपवतो.